सुरुवातीची बातमी आहे, ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार असं जरांगे पुन्हा एकदा म्हणतात. तर ओबीसी आरक्षण चाबूत ठेवणार असं लिखित द्या अशी मागणी लक्ष्मण हाकेंची आहे. आणि त्यासाठी हाकेंचं 6 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काही ओबीसी संघटना आता रस्त्यावर उतरल्यात आणि जाळपोळही झाली आहे. सगळे सोयऱ्यांसह नोंदींवरून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंची आहे. तर ओबीसी आरक्षणाला धक्का नको या मागणीसाठी लक्ष्मण हाके 6 दिवसांपासून उपोषणाला बसले. तर आता जालन्यात ओबीसी संघटना आक्रमक झाल्या. हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धुळे जालना हायवेवर रास्ता रोको केला आणि टायर जाळून सरकारला थेट इशारा दिला. रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागताच पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं. ओबीसी मध्ये जी घुसखोरी व्हायला लागली, आमचे 2 संघर्ष योद्धा आज उपोषणाला बसलेले. आज 6 दिवस झाले त्यांनी अन्न पाणी त्याग केलेले. आज त्यांची परिस्थिती इतकी बिकट झाली, त्यांना आज बोलता येणार, त्यांचा श्वास पण आज रुकला होता. जोपर्यंत आमच्या संघर्ष योद्ध्याला जर शिकवी धक्का लागला तर आम्ही अख्खा महाराष्ट्र पेटून टाकल्याशिवाय. शासनाला हे पूर्णपणे माहिती आहे की या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि लोकांच्या भावना कधी तीव्र होऊ शकतात. खरं तर शासनाने ही काळजी घेतली पाहिजे की आमच्या भावना तीव्र व्हायला नको, परंतु त्या दृष्टीने तसे प्रयत्न होत नाहीत. म्हणून लोकांच्या तीव्र भावना होऊन आज रस्त्यावर उतरलेले आहेत. तर मी या राज्याच्या मुख्यमंत्र्याला असा इशारा देतो, जर का तुम्ही या ठिकाणी उद्या नाही आले तर उद्या ओबीसी काय आहे हे तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे 6 दिवसांपासून जालन्याच्या वडीगोत्री गावात उपोषणाला बसले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी संघटना आता रस्त्यावर उतरल्या. माझी विनंती आपल्याला सगळ्या गोष्टी वरिष्ठांना कळवेल, तर रस्ता मोकळा करून द्या. माझी विनंती साहेब, काय झालंय कायदेशीर मार्गाने मी तुमच्या भावना जे त्या मागण्या असतील ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवेल. तुम्ही फक्त सामान्य लोकांना मी साहेब पहिल्या दिवसापासून बाहेर लोक सामान्य लोकांना वेटीस धरून काय फायदा आहे का? नाही, मान्य करतो आम्ही, परंतु आता तुम्ही सर्व अशी पद्धत नाही दादा. आमच्या भावना पोहोचा. साहेब 6 दिवस झाले, आमच्या भावनेची कदर करा साहेब. शासनाने या ठिकाणी आला पाहिजे. आमच्या आंदोलनकर्त्याला जीवाचा जीव महत्वाचा आहे. जगाचा पोषिता जरी गेला पाहिजे, एक कार्यकर्ता गेला नाही पाहिजे, घरचा पुरुष गेला नाही पाहिजे. आमच्या तीव्र भावना मुख्यमंत्री ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सरकारनं लिखित द्यावं अशी मागणी लक्ष्मण हाकेंची आहे. त्यासाठी त्यांनी ओबीसींना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं आणि संध्याकाळी ओबीसी संघटना आक्रमक झाल्या. ओबीसी बांधवांना मला एक सांगायचंय, फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाहीत. तुमचं आरक्षण तुम्हाला द्यायला मानवतावाद, सामाजिक न्याय, तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवावं लागेल, तुम्हाला एकत्र यावं लागेल. आणि मला अशी आहे की महाराष्ट्रातला तरुण वर्ग इथं येतोय. आत्तापर्यंत 400 ते 450 ग्रामपंचायतीचे ठराव आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नावरती या शासनानं ठोस अशी लेखी भूमिका आम्हाला द्यावी. शासनाच्या प्रतिनिधीला पाठवून दिलं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगितलं, तरी आम्ही हे उपोषण मागे घेऊ. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढत असल्याचं हाकेंचं म्हणणं आहे. तर आरक्षण ओबीसीतूनच घेणार असं पुन्हा जरांगेही म्हणाले. एका बाजूला शासन म्हणते ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही आणि दुसऱ्या बाजूला जरांगे साहेब म्हणतात की आम्ही ओबीसीमध्ये ऑलरेडी घुसलेलो आहोत. मग खरं कोण बोलतंय? जरांगे साहेब खरं बोलतायत किंवा त्यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट टाकून गव्हर्नमेंट बनतंय खरं बोलतंय का जरांगे साहेब खरं बोलतायत? आणि मग आमच्या ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे. आपलं आरक्षण गेलंय का, आपलं आरक्षण राहिलंय का किंवा काय, या सगळ्या गोष्टीची उत्तरं शासनाकडून आपल्याला लेखी पाहिजे. आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागले, मग त्यांना असून जर ती इतकी ताकदीने लढायला लागले तर आपल्याला नाहीच आहे. आता आपण किती ताकदीने लढलं पाहिजे, म्हणजे आता आमच्या चौपटीनं उलट
लोक एकत्र झाले, पहिल्यापासूनच आहे. त्यांच्यामुळं नाही, त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत, त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत, लहान करणार नाहीत. त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार. लक्ष्मण हाकेंनी आता जरांगेंवर थेट बोलणं सुरू केलंय. फोडा आणि झोडा ही इंग्रजांची रणनीती जरांगेंची असल्याचं हाके म्हणतात. ओबीसीचं रिझर्वेशन टिकवणं, आमच्या ताटातला घास आम्ही टिकवायचा का नाही टिकवायचा काय माहिती आहे जरांगेंना. ST आरक्षण त्याची लढाई, आणि काय जरांगेंना माहिती आहे विजय म्हणजे कोण, NT म्हणजे कोण, बायफर्गेशन काय माहिती आहे जरांगेंना. यावं माझ्या आमने सामने कधीतरी बोलायला, मी उत्तर देईन सगळ्या गोष्टींची. उगाच काहीतरी फोडा आणि झोडा ही राजनीती आहे जरांगेंची, इंग्रजांची ही राजनीती आहे. भुजबळ साहेबांना टार्गेट करायचं आणि धनगर भाऊ म्हणायचं. धनगर ओबीसीमध्ये येतो की नाही धनगरांना माहीत नाही का. काहीतरी महाराष्ट्राला संभ्रमित करायचा प्रयत्न जरांगे करू नका, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिगल, कायदेशीर, घटनात्मक द्यायला हा लक्ष्मण हाके तयार आहे. तुम्हाला काय करायचं, मी त्याला टार्गेट करीन नाही तर काही करीन. तुमचं नामचं काही आहे का. त्याने आमच्या याच्यात खोडा घातला. हे असले तुम्हाला फुकट दुसऱ्याचे भांडणं विकत घ्यायची सवय लागली, ही चूक हे फक्त. म्हणून गोरगरीब धनगर बांधवा अडचणीत आला. हां, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ बी म्हणून असं म्हणायचं का. मग ते कोण म्हणतोय त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणू नये, एकमेकाच्या मागं लागावं, रोज शांतता राहू नये, सलोखा चांगला टिकला नाही पाहिजे. ही याच्यासाठी आंदोलन उभा केलेले आहेत का. मग जातीय दंगली व्हावा, जातीय तेढ निर्माण व्हावा, यासाठी केलेलं आहे काय. मग हाकेंच्या उपोषणाला सरकारकडून मंत्री अतुल सावेंनी भेट दिली. त्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे ओबीसी नेते हाकेंच्या उपोषण स्थळी आले. ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंनीही हाकेंची भेट घेतली. तर मंत्री भुजबळही हाकेंच्या उपोषण स्थळाला भेट देणार असल्याची माहिती आहे. जरांगेंच्या मागणीला सर्वात आधी विरोध करणारे भुजबळच पहिले ओबीसी नेते आहेत. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी, भैया भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट, बड़े आराम से. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देता येणार नाही हे आम्ही बोलत नाही. त्याच्यापूर्वीचे 4 आयोग जे होते, जे हायकोर्ट जस्टिसच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी नाही सांगितलं आणि तरी सुद्धा सरकार ऐकत नाही. तर म्हटलं मी तुमच्या बरोबर आंदोलनाला उतरतो, माझी पण तयारी आहे. आम्ही एकटेच 50-55% आम्ही कसं सरकार देत नाही बघू. आमचं भांडण तुमच्याशी नाही सरकारची, बघतो सरकार कसं देत नाही. त्याला म्हणा किती दाबा आणतो या वेळेला. हा, तुला जर नाही पालतं केलं तर नाव सांगणार नाही. हो, तू किती आडवाईन सगळा भारत एक करतो तरी ओबीसीतच जाऊन दाखीन तुला मी. ओबीसी आरक्षणाला धक्काच लागत नाही तरी तुम्ही आम्हाला म्हणताय तुम्ही ओबीसीत येऊ नका. त्याच आहे का आता, ते बधीर झालेलं आहे. त्याला काही दिवसांनी बैलाच्या गोळ्या द्यावा लागणार आहेत एवढाल्या. इतकं इंजेक्शन, इतकं बधीर झालेलं आहे ती. त्याच्या कशाला नादी लागतं, ते पागल झालंय ते तुम्हाला नादी लावतंय. तुमचा फायदा होता. सगळ्यात जास्त ओबीसीचं वाटोळं करणार ते वे. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी, भैया भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट, बड़े आराम से. सगळ्या पक्षाचं वाटोळं करणारा ते वे. ओबीसीच्या प्रमुख नेत्यांचं वाटोळं करणारा ते वे. ही बुद्धी कळते तुला, बुद्धी आहे का थोडी. म्हणून मी म्हणतो त्याला थोड्या दिवसात जाणाराची एवढं इंजेक्शन द्यावं लागणार आहे. एवढ्या टपुऱ्या गोळ्या त्या नाड्यात घालणार आहेत लोक काही दिवसांनी. डॉक्टर त्या मुसळ्यानं कुचू घालणार आहेत नाड्यात नाही गिळली तरी. इतकं बधीर होणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही असं लिखित दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका हाकेंची. अद्याप लिखित आश्वासनांवर सरकारने स्पष्टपणे आपली भूमिका घेतलेली नाही. ब्युरो रिपोर्ट,
TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.